नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. भोज येथील जैन वधूवर परिचय मेळाव्यातून युवक युवती व आईवडिलांनी साधला संवाद. आज सर्वच समाजात, विशेष करून जैन समाजात मुलांना लग्नासाठी मुली मिळणे ही समस्या कठीण बनली आहे. ही समस्या दूर होण्यासाठी भोज येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या जिओ और जीने दो या संस्थेच्या वतीने भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलमध्ये जैन वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यास उत्तम प्रतिसाद मिळाला. जैन समाजातील मुले व आई वडिलांनी अनुरूप स्थळातील पालकांशी संवाद साधला. या मेळाव्यात अनेकांची रेशीमगाठ जुळली. अध्यक्षस्थानी भोज दिगंबर जैन समाज अध्यक्ष रमेश सदलगे हे होते. प्रारंभी मंगलचरण गीता उत्तुरे यांनी गायले. त्यानंतर अतिथी परिचय व स्वागत साधना बागे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शेतकरी संघटना, पाठशाळा शिक्षक व संस्था सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीपाल मनोळे म्हणाले की जैन समाजात अनेक समस्या आहेत. आज समाज पालकांनी अपेक्षांची ओझे मुलामुलीवर न लादता वेळेवर लग्न करणे गरजेचे आहे. संस्थेचे अध्यक्ष शीतल बागे म्हणाले, जैन समाजातील मुलामुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा फार वाढल्यामुळे लग्नाची समस्या निर्माण झाली आहे. मुलामुलींच्या लग्नाच्या वयाची मर्यादा ओलांडली असल्याने जैन समाजाची लोकसंख्या कमी होत आहे. ही समस्या दूर होण्यासाठी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून पालकांच्या मध्ये समाज प्रबोधन करून आजपर्यंत 100च्या वर विवाह जुळवले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते राजू पवार, PKPS अध्यक्ष सुदर्शन मुराबट्टे, शेतकरी नेते रमेश पाटील, महालक्ष्मी संवाद अध्यक्ष प्रशांत पाटील, विद्याधर नेजे, आनंद बागे, रजनीकांत चौगले, शांतीनाथ शेट्टी, वृषभ बाळेकाई, प्रदीप चौगले, मनोज कोनापनावर, अमित मुराबट्टे, शिवगोंडा पाटील, अजय चौगले, कल्पना बागे, क्षमा दड्डी आदी मान्यवर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, जिओ और जीने दो संस्थेचे सदस्य, श्रावक श्राविका उपस्थित होते.